नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे। कारण की या मतदारसंघातून भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागून आहे। दरम्यान जनतेनं कौल नेमका कुणाला दिलेला आहे, जनतेच्या मनातला आमदार नेमका कोण, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूया। राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जनतेचा कौल काय राहिला याचा अंदाज आज आपण पाहणार आहोत। खरं तर तिथल्या जनतेशीच आपण संवाद साधणार आहोत। काय वाटतं त्यांना? इथे मुख्य लढत जी होती ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांच्यामध्ये प्रमुख लढत होती। जनतेच्या मनात काय होतं, जनतेने काय कौल दिलाय, काल मतदान झालं, आपण थेट जनतेकडून जाणून घेऊया। दादा, मतदान झालं, 55% जास्त झालेलं, चांगलं मतदान झालं गेल्या वर्षा तुलनेत। जनतेच्या मनात काय काय वाटतं तुम्हाला, देवाभाऊ की प्रफुल्ल दादा? काय ठाऊक नाही भाऊ तेव्हा काय कोण जिंकून येईल असं वाटतं तुम्हाला? बीजेपी, देवेंद्र फडणवीस। ताई आपल्याला देवेंद्र फडणवीस। कोण जिंकेल काय वाटतं तुम्हाला? सर सध्या तर देवेंद्र फडणवीस। ताई आपल्याला? देवेंद्र। दादा काय वाटतं इथलं कोण? देवेंद्र फडणवीस येतील नक्की। मतदान केलं का तू? दाखव काय वाटतं, कोणाचा माहोल होता? दोघांचाही माहोल आहे, आता पाहू। कोण जिंकेल हे नाही सांगते। देवा भाऊ। अच्छा, लाडक्या बहिणींना देवाभाऊ। लाडक्या बहिणींमुळे नाही, माझ्या मुलीला TFWS मध्ये बीटेकला ऍडमिशन मिळाली याच्यामध्ये, आणि त्यासोबत लाडकी बहीण। कोण आमदार राहील, काय माहोल होता, कोण जिंकून येईल इकडनं? माहोल तर तेच फडणवीस साहेबांची बाजून आहे काय, आणि यावेळेस तर लाडली बहिणींनी सगळ्यांना आशीर्वाद दिलाच आहे आपल्या भावांना। तर हे सगळे दक्षिण पश्चिमचे हे सगळे मतदार, त्यांच्या या संपूर्ण प्रतिक्रिया, जनतेच्या मनात काय होतं, जनतेचा कौल काय होता, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।